नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्यासमोर अरविंद केजरीवाल यांचा खटला चालू आहे. शराब घोटाळा या नावानं जी सगळी केस प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामध्ये अचानक त्यांनी असा निर्णय घेतला केजरीवाल यांनी की आता मी न्यायालयासमोर जाणार नाही, माझा कोणी वकीलही जाणार नाही. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला समोरच्या न्यायमूर्तीवरती विश्वास नाही आहे, तुम्ही त्यांच्यासमोर तुमचा खटला चालू इच्छित नाही वगैरे, या सगळ्यासाठी एक विशिष्ट पर्याय असतो, एक विशिष्ट पद्धत असते. मग तुम्हाला तशी काही कारणं द्यावी लागतात किंवा समजा त्या न्यायमूर्तींनी ती कारणं मान्य केली आणि स्वतःहून दूर झाले तर दुसरे न्यायमूर्ती तिथं बसतील आणि ते तुमची केस खटला ऐकतील. पण जर ते दूर झाले नाहीत आणि तुम्ही दिलेली कारणं त्यांना पुरेशी वाटली नाही तर तो खटला त्याच्या समोर चालवावा लागतो. तुम्ही लक्षात घ्या, मी तुम्हाला एक थोडंसं त्याच्यातला तांत्रिक बाबी सांगतो. तुम्ही खटला घेऊन न्यायालयात गेल्याच्या नंतर तिथे कुठला न्यायमूर्ती असावा ह्याच्या बाबतीत तुम्ही अटी घालवू शकत नाही. अगदी क्वचित काही ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की बाबा हा न्यायमूर्ती काय आपल्याला फारसं आपल्या बाजूनं असेल असं नाही, किंवा हा पूर्वग्रह दूषित आहे कुठल्याही कारणानं, त्याची एक पद्धत आहे. हे सगळं न फॉलो करता जाणीवपूर्वक ठरवून गोंधळच करायचा आहे म्हणून, किंवा स्वतःकडे फारसे काही तथ्य नाहीत म्हणून अरविंद केजरीवाल यांनी जो काही ड्रामा काही दिवसापासून चालवलेला आहे आणि त्याच्यातला एक शेवटचा आता अंक म्हणजे मी आता कोर्टासमोर येणारच नाही. तुमचा खटला आहे, तुम्ही जर कोर्टात गेले नाही, कोर्टाने वारंवार नोटीस बजावल्या, समन्स काढलं, सगळं केल्याच्या नंतरही तर तो निकाल एकतर्फी जे काही त्यांच्यासमोर आलेले त्याच्यातून लागू शकतो. आता त्याच्यातला दुसरा पर्याय असा की तो निकाल घेऊन अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात, ती गोष्ट वेगळी. तुम्ही यापूर्वी पण बघितलं असेल, पवन खेडासारख्यांनी याच पद्धतीने जो काही खेळ केला तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये, त्याच्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा थोबाडीत मारली आणि त्या आसाममध्ये जाऊन गुवाहाटीला जाऊन त्या न्यायालयाकडे जायला भाग पाडलं. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी ह्यांची जो काही अर्ज होता असमान्यतेचा तो फेटाळला. तांत्रिक मुद्द्यावरती आता अडकलेलं, केव्हाही त्यांना आता पोलिसांकडून अटक होऊ शकते. ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुम्ही मान्य करा नाही तर नका मान्य करू, व्यवस्थेचे म्हणून काही एक नियम असतात आणि ते तुम्हाला पाळावेच लागतात. अरविंद केजरीवाल यांनी जो आता ड्रामा केलेला आहे की मी आता कोर्टाच्या समोर जाणारच नाही, त्याचा सरळ त्याचा परिणाम म्हणजे ते निकाल एकतर्फी जे काही समोर आले त्याच्यातून लागू शकतो. मला केवळ इतक्यापुरतं नाही सांगायचं आहे. मी आश्चर्याने जेव्हा बघतोय की आज काही वर्तमानपत्राने अग्रलेख लिहिले त्या पद्धतीनं, आणि हा आपचा नव्हे तर हा आपला पराभव कसा आहे. आपला म्हणजे सर्वसामान्य जनतेचा. भाजप मोदी द्वेष किती टोकाला गेलेला आहे बघा. ज्युडिशियरी न्यायव्यवस्था जी आहे आपल्याकडे, त्या न्यायव्यवस्थेतले किती हजारो लाखो दोष असतील, पण ही न्यायव्यवस्था आणि हिच्यावरती आता ह्या निमित्ताने शिंतोडे उडवायचं काय कारण? जेव्हा की समोरचा जो व्यक्ती आहे तो काही कुठल्या सत्यासाठी किंवा कुठल्या तत्वासाठी उभा नाहीये. अरविंद केजरीवाल दारू घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये आतमध्ये आहेत आणि त्यांनी आता प्रत्यक्ष न्यायालयाचा अवमान केला, ते जर गृहीत धरलं तर अजून त्याच्यातलं एक गंभीर प्रकरण उद्भवू शकतं. यापूर्वी 2 वेळा ह्याच अरविंद केजरीवालला नाक रगडून माफी मागावी लागली, नितीन गडकरींच्या प्रकरणामध्ये, अरुण जेटलींच्या प्रकरणामध्ये. म्हणजे हे ज्यांची हे बाजू घ्यायला लागलेत आज त्या अरविंद केजरीवालची, कशासाठी? केवळ मोदींना, भाजप आणि संघाला विरोध करायचा आहे म्हणून. या सगळ्यांना जेव्हा की हे 10 पैकी 7 खासदार फुटले, त्याच्यावरती आज काही वर्तमानपत्रांनी संताप व्यक्त केला, ठीक आहे. आणि त्या साथी लोकांनी जेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन याच्याकडे रितसर असा अर्ज केला आणि त्यांना त्या पद्धती त्यांच्या मागणीप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. ह्याच्यावर हिनी संताप करत असताना भाजपचा कसा भ्रष्ट कारभार आहे, मी ते सगळं 1 मिनिट बाजूला ठेवतो. मला ह्याचं उत्तर द्या. आम आदमी पक्षामध्ये पैसे घेऊन राज्यसभेच्या जागा वाटप केल्यात, ह्या सगळ्या बातम्या ह्यांनीच लावल्या होत्या ना. यापूर्वी वर्तमानपत्रांनी आपमधली ही जी खतखत आहे, स्वाती मालीवाल प्रकरण बघा किंवा कितीतरी गोष्टी बघा, काँग्रेसवाल्यांनी आरोप केलेले त्यांच्यावरती. मी भाजपचं नावच घेत नाही याच्यामध्ये. काँग्रेसवाल्यांनी आपवरती आरोप केले, भ्रष्टाचारी कसा आहे अरविंद केजरीवाल तुरुंगात गेले होते आणि ह्याच केजरीवाल यांना केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणून तेव्हाच्या न्यायव्यवस्थेनं जामीन दिला. तेव्हा न्यायव्यवस्था चांगली होती का?
यापूर्वी सुद्धा त्यांच्या कितीतरी सहकाऱ्यांना जामीन मिळालेला आहे. आज तुम्हाला जामीन नाकारला किंवा ते जे न्यायमूर्ती आहेत त्यांची मुलं सरकारी वकील कशी आहेत, त्यांना तुषार मेहता कसे कामं देतात, आज तुषार मेहता पण समोर उभे आहेत, तुमची सगळ्यांची हे सब मिले हुए है असं जे असतं ना नेहमी केजरीवाल यांचं. मग हे सगळे लोक काही दिवसांपूर्वीपर्यंत शीश महलचं प्रकरण घ्या किंवा स्वाती मालिवालला जे त्यांचं हॅरॅसमेंट झाली त्या प्रत्यक्ष बंगल्यामध्ये बोलून कितीतरी गोष्टी अशा समोर आलेल्या आहेत. त्याच्या बाबतीमध्ये हेच कालचे पत्रकार जेव्हा बोंबा मारत होते अरविंद केजरीवाल यांच्या नावानं, काँग्रेसवाल्यांनी आरोप केला होता त्यांच्यावरती. अण्णा हजारे सारखे त्यांचे तथाकथित गुरु राहिलेले ज्यांना त्यांनी नंतर गिनलं नाही, प्रशांत भूषण घ्या, शांती भूषण घ्या, आशुतोष घ्या, कुमार विश्वास घ्या, योगेंद्र यादव घ्या, सगळे आपमध्ये होते ना. एक कुमार विश्वासचा अपवाद वगळला तर बाकीचं कोणी काही जाऊन तिथे लगे भाजपमध्ये पण गेलेलं नाही. आजही ते टीका करतात ना त्यांच्यावरती. तेव्हा तुम्ही सगळे काय म्हणत होते? याच अरविंद केजरीवाल यांनी, पुन्हा मी सांगतो, केवळ हे आपमध्ये जसं असंतोष आहे तसंच त्यांना पाठिंबा दिला, त्यांच्याबरोबर निवडणूक लढवायचं म्हणून काँग्रेसमध्ये पण असंतोष होता ना. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंग लवली यांनी आप बरोबर युती का केली, कन्हैयाकुमार सारख्यांना बाहेरून का बोलवलं, या सगळ्या नादाखाली तिथला राजीनामा दिला होता ना दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचा. ह्या आपमुळं काँग्रेसमध्ये स्वतःच भांडण झालं. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला, निवडणूक तर हारली, सपाचाट झाली. याच काँग्रेसचा पराभव करून आम आदमी पक्ष पंजाबमध्ये सत्तेवरती आलेला आहे. ते चन्नी मुख्यमंत्री होते, नवज्योत सिद्धूचं हे सगळं प्रकरण गाजलेलं होतं. आम आदमी पक्षाच्या विरोधामध्ये वातावरण काय होतं? मग तुम्ही हे सगळे घ्या, हे सगळं प्रकरण तुम्ही लक्षात घ्या. हा आम आदमी पक्ष, इंडिया आघाडी, काँग्रेस, बाकीचे सगळे पत्रकार हे सगळे भांडत होते एक काळ सगळे एकमेकांशी. कोणाच्या विरोधामध्ये सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं आंदोलन सुरू झालेलं होतं? शीला दीक्षितचं. कॉमनवेल्थ गेम जेव्हा झाले त्याच्यामधला भ्रष्टाचार कसा आहे, आपले सुरेश कलमाडी पण त्याच्यामध्ये अडकलेले होते. म्हणजे तेव्हाची गोष्ट. ह्याच्यामध्ये कोण भाजपवाला होता? पहिल्यांदा सरकार कोणाच्या मदतीनं स्थापन झालं? त्याच काँग्रेसच्या मदतीनं. ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करून तुम्ही सत्तेवरती आलात, म्हणजे तुम्हाला मोठ्या प्रमाणात 28 त्यांचे आमदार निवडून आले होते, भाजपचे 34 होते आणि काँग्रेसचे 8 होते. या सगळ्या प्रकरणामध्ये त्या 8 लोकांनी कोणाला पाठिंबा दिला? आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला. ज्याच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवली होती, ज्यांनी तुमच्याशी हाडवैर पत्करलेलं होतं, त्यांच्या विरोधामध्ये सत्ता तिथे काँग्रेसची होती, शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या. भाजपची सत्ता दिल्ली राज्यामध्ये नव्हती. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या बरोबर लोकसभेची निवडणूक लढवली, नंतर भांडणं झाले, विधानसभेची पुढची निवडणूक वेगळी झाली, लढवली, त्यांचा पराभव झाला. आता हे सगळे एकत्र येऊन जसं काही म्हणजे हा कोण सद्गुणाचा पुतळा आहे, अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष, आणि ते सगळे कोण सज्जन लोक आहेत, तत्वासाठी लढतात म्हणून त्याची बाजू घ्यायला लागलेत. काय कमालीची गोष्ट आहे की जो माणूस धडधडीतपणे आपल्या ह्या सगळ्या संरचनात्मक संविधानिक सगळी जी चौकट आहे त्याला तोडमोड करायला निघालेला आहे. त्याला काय लोकशाही विरोधी आणि घटनाविरोधी बाहेरच्या ज्या शक्ती आहेत त्या बळ पुरवत आहेत, आणि तुम्ही त्याला अशा ह्याला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचायला लागला. त्याच्यावरची उसंतवाणी. कोर्टात नौटंकी करतो केजरू, कुतर्काचा वारू दौडत असे. लढायाची नाही म्हणे आता केस, तोंडाला ये फेस सगळ्यांच्या. राहिले होते जे जाण्याची ती भीती, म्हणूनही नीती नौटंकीची. सुटण्याची आहे शक्यता कमीच, कारभार नीचा आहे तैसा. न्यायाधीशावर उडवी शिंतोडे, फुकाचे बखेडे कोर्टामध्ये. झाडून काढला सगळा कचरा, इतुकाच खरा अर्थ घ्यावा. तातडीने मिळो केजरूस जेल, थांबवा हा खेळ कांत म्हणे, थांबवावा खेळ कांत म्हणे. ज्या पद्धतीचा संवैधानिक गोंधळ अरविंद केजरीवाल यांना उभं करायचं आहे, आपल्याकडे ते असतं ना, खेल बिगाड सकने की ताकद. जर काही बनवता येत नसेल तर सगळं उद्ध्वस्त करून टाका. आपण हारलो आणि आता आपल्याला बॅटिंग आपली गेल्याच्या नंतर आपण आपल्या त्या बॉलनी स्टंप उखडून टाकायचे, सगळं फेकाफेकी करायची, मी माझी बॅट घेऊन चाललो असं म्हणायचं. असं जे लहान पोरांच्या गल्ली क्रिकेटमध्ये चालतं, त्याच पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा तर हारले दिल्लीतली, म्हणजे बाकी ते भारतभरात काहीच करता नाही आलं. सगळीकडे मिळून एकूण 0
त्यांचं शून्य मोठं का बाकीच्या कुठल्या पक्षांचं शून्य मोठं असं प्रकारे 0 खासदार निवडून आले. दिल्लीची सत्ता गेली, पंजाबची सत्ता हातामध्ये आहे. तर आता हे जे बंड राज्यसभेमध्ये 10 पैकी 7 खासदारांनी जाण्याने झालेलं आहे. त्याच्यातली दुसरी भीती आहे, दिसताना फक्त ते 7 खासदार दिसले, पण त्यांच्या पाठीमागं जर बहुतांश आमदार हे पंजाबचे असतील आणि त्यांनी जर बंड केलं आणि 2/3 आमदार जर बाहेर पडले, माहिती नाही काय होईल आणि काय करता येऊ शकेल ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.